एकीकडे तुमचा पेशा आहे तो रुग्णसेवेचा आहे, मग राजकारणामध्ये येण्याचा निर्णय काय घेतला? राजकारण असताना किंवा आपला वैद्यकीय व्यवसाय असताना माझं समाजकारण हे पॅरल चालूच आहे. पूर्वीपासून 2009 पासून चालू आहे. असं नवीन काय टर्न घेतला अशातला काही हा विषय नाहीये. लोकांशी नाळ आहे, जोडलेले आहे. लोकांची कामं पक्ष सोडून अगोदर पण मी केलेली आहेत. सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये पूर्वीपासून आहे मी. शिवसेना सोडण्या पाठीमागचा काय हेतू होता? नाही काय तसा कोणताही हेतू नाहीये. तिथे एक संधी उपलब्ध दिसली म्हणून मी काय अडचणी होत्या किंवा कुठेतरी नेतृत्वाला तिथं नाही. संधी मिळत नव्हती असं काय जाणवत तसं होतं? काय माझा तरी काही विषय नाहीये. जे तुमच्या प्रभागातील लोक आहेत त्यांना तुम्ही काय आश्वासित करून? नाही ते माझ्या प्रभागातील जी लोक आहेत त्यांना ते मी कोण आहे, कसा आहे किंवा मी जिल्ह्याला शब्द पाळतो की नाही किंवा हे जे सगळं लोकांना माहीत आहे. त्यामुळे मी नवीन तुमच्या माध्यमातून सांगायची काही गरजच नाही. असं आहे ते लोकांना टोटल मी काय कसा आहे कोण आहे माहिती. आटपाडीच्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर चेहरे खूप रिंगणात आलेले आहेत. म्हणजे असं काही ठरवलंय का डॉक्टरांनी राजकारणातच पूर्ण? कसं झालेलं आहे लोकांना आता मी जेव्हापासून उमेदवारीच्या ह्याच्यात उतरलो तेव्हापासून लोक म्हणजे सुशिक्षित लोक यात उतरायला लागले की अतिशय चांगली गोष्ट आहे. कोणत्याही पक्षातून उतरले अतिशय चांगली गोष्ट आणि उत्कृष्ट गोष्ट आहे. सुशिक्षित लोक उतरावीत अशी लोकांची पण इच्छा आहे. एकीकडे डॉक्टर म्हणून नगराध्यक्ष पदासाठी सचिन जाधवांचं शिवसेनेकडून नाव चर्चेत होतं. त्यांच्याबद्दल काय सांगाल? आता पार्टी कोणती जरी असली तर तो व्यक्ती अतिशय चांगली आहे.